दोन्ही बंधू एकत्र येणार हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आज 18 वर्षानंतर साकार होत आहे. मला वाटतं मराठी माणसाच्या मुद्द्यावर आज दोन बंधू एकत्र येते हे महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. एवढंच मी बोलू. आम्ही ठाकरे फॅमिलीसाठी आलो. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी आपला मराठीचा अभिमान बाळगावा एवढेच मी बोलेन. बाकी काही त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. त्यांनी जिथं राहायचं आहे, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे म्हटलं मराठी शिकलं पाहिजे, मराठीला सहकार्य केलं पाहिजे. आणि मला वाटतं महाराष्ट्राला काळाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्रावर प्रेम करणारे मराठी माणसाने एकत्र येणं पाहिजे. आणि जे परप्रांतीय आहेत ज्यांना महाराष्ट्राबद्दल खरं प्रेम आहे त्यांनी आतापासून जुडावं, नाही तर त्यांनी मार्ग मोकळा द्यायचा. आम्हाला फक्त एवढंच बोलायचं की तुम्हाला हिंदी बोलायचं असेल बोला, मराठी येत नसेल तर नका बोलू. पण मराठीबद्दल तुम्ही जर चुकीचे वागणूक आणि चुकीचे काहीतरी स्टेटमेंट करत असाल ते खपून घेतलं जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला जपायला लागेल एवढे. त्याबद्दल एकच बोलायचं की मराठी आमदार खासदार यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जय गुजरात बोलायला लागतंय याचा अर्थ कुठेतरी मराठी माणसाचं खचीकरण होत आहे नक्कीच. त्यामुळे मराठी आमदार खासदारांनी आतापासून सतर्क राहायला पाहिजे. स्वतःसाठी खड्डा खोदू नये. मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे राहा. पक्ष येतील जातील, कळलं की नाही. सत्ता बदल होईल, सत्ता जाईल, विरोधी पक्ष राहील नाही जाईल ते सगळं राहील, पण मराठी माणसासाठी एकजूट राहा. फक्त तुमच्या जातीसाठी कुठल्या तरी आपण नगरसेवक म्हणजे नगरसेवक येतील तुमच्या जात गिरवी ठेवून असं कुठे कृत्य करू नका असं माझे विनंती. मराठी आपण महाराष्ट्रामध्ये जो भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीय संस्कृती जपायलाच पाहिजे. कोणी असू दे, मग कुठल्या जाती धर्माचा असू दे, मग दिवाळीचे सण असू दे, गणपतीचे सण असू दे, दहीहंडी असू दे, या सगळ्या गोष्टी आपण अवलंबत यायला पाहिजे. त्यामुळे मराठी माणसामध्ये खंबीरपणे सर्व जे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांनी संस्कृती अजून पाहिजे. मी महाराष्ट्र विमान सेनेचा पदाधिकारी आहे. मराठी माणसं पहिलं मराठी माणूस नंतर पक्ष, लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही सगळं तत्पर राहायला पाहिजेत आणि सर्वांनी एकजूट राहायला पाहिजे. खूप अतिशय खूप चांगली गोष्ट आहे की दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. कारण की ही खूप वर्षापासून आणि जसं की मी बघतोय लहानपणापासून तर आतापर्यंत, तर मी खूप या गोष्टीमध्ये पहिले एवढं सक्रिय नव्हतो आणि आता या गोष्टीमध्ये सक्रिय व्हायला मला खूप म्हणजे आवड निर्माण होती या गोष्टीची. आणि जसे की दोन्ही बंधू एकत्र येतात तर हे खूप स्वप्न होतं पहिले की मराठी माणसांचं की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि या महाराष्ट्राचे जे मराठी माणसं आहेत त्यांचं जे पण काही अडथळे निर्माण आणि जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यांच्यासाठी ते खूप हेल्पफुल आहे इन फ्युचरसाठी. आणि मराठी माणसाचा एक पाया ठसा एक खंबीरपणे उमटवला जातो. जसं की मी हे माझ्या असं लक्षात आलं की ही जी आपली गांधी टोपी जी आहे, आपण जे सुसंस्कृत जसं की आपण बघतोय की ही संस्कृती गावचे आपले जे वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत तेच ही गोष्ट निर्माण करत आहे. त्यामुळे आपण मला असं वाटतंय की तरी आपण ही गोष्ट या माध्यमातून आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. कधी कधी ते व्यापक देतात, कधी कधी ते मार्मिक देतात. आता ते काय भावनांनी बोलले ते मला माहित नाही. एक गोष्ट तरी नक्की आहे, एकत्रित यावं या मताशी तरी ते सहमत झाले, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी. तुमची सभा ही जिहादी सभा आहे असं ते कुठे आहेत का आज? मुंबईत गावी गेले.